आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत। वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे। ठाण्यात तिथीनुसार शिवजयंती उत्सव साजरा, पालिकांना 100% वसुलीचे आदेश आणि जिजिया कर मागे घ्या, 15 दिवसांचं अल्टिमेटम, जिल्हाधिकारी कार्यालयाला घालणार घेराव। आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800 222 108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 750 69 46 155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा। त्याची दखल त्वरित घेतली जाईल। काल तिथीनुसार येणारा शिवजयंतीचा सोहळा ठाण्यात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते मासुंदा तलावात असणाऱ्या शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी ठाण्यातील तलाववाडी परिसरात शिवप्रेमी ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। यावेळी ढोल ताशांच्या गजरासह तसंच लेझिमच्या तालावर पालिकेच्या वतीनं उत्सव साजरा करण्यात आला। ठाण्यात ढोल ताशांचा गजर, झांज पथकांचा कडकडाट, शिवचरित्रावर आधारित जिवंत देखावे, आकर्षक चित्ररथ आणि लेझिमच्या तालावर मोठ्या उत्साहात ठाण्यामध्ये तिथीनुसार बुधवारी शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला। शिवसेना, मनसेसह ठाणे महापालिकेच्या वतीनं देखील शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस ठाणे महापालिका मुख्यालयात पुष्पहार अर्पण करण्यात आला, तर मासुंदा तलावातील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं। यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र फाटक, महापौर मीनाक्षी शिंदे, उपमहापौर रमाकांत मडवी इत्यादींसह नगरसेवक आणि शिवप्रेमी उपस्थित होते। प्रारंभी शिवप्रतिमेचं विधिवत पूजन केल्यानंतर मातोश्री जिजाऊंची सुवर्णतुला करण्यात आली, तसंच शिवप्रतिमेची पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी ढोल ताशांचा गजर, बँड पथकं, झांज पथकं, दांडपट्टा फिरवणारे साहसी तरुण, जिवंत देखावे अशा विविध क्रीडा प्रकारांनी ठाणेकरांचं लक्ष वेधून घेतलं। यासह शहरात कोपरी, ब्रह्मांड येथील ठिकाणच्या मंडळांनी संध्याकाळी आयोजित केलेल्या छत्रपतींचा इतिहास उलगडणाऱ्या प्राचीन शस्त्रास्त्रांच्या विनामूल्य प्रदर्शनाला अनेक शिवप्रेमींनी गर्दी केली होती, तर काचपाखाडी, नामदेववाडी परिसरातील तरुण तरुणींनी पारंपरिक वेशभूषा करून शिवरायांच्या प्रतिमेला मुजरा केला। दरम्यान शिवजयंतीनिमित्त ठाणे शहर मनसेद्वारे मासुंदा तलावाकाठी शिवछत्रपतींच्या गडकिल्ल्यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं।
कर वसुलीसाठी राज्य सरकारनंच पालिकांना कामाला लावलं आहे. मालमत्ता कर थकवणाऱ्यांविरोधात राज्य सरकार आक्रमक झालं असून वर्षानुवर्ष मालमत्ता आणि पाणी कर चुकवणाऱ्या थकबाकीदारांकडे कानाडोळा करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे राज्य सरकारनं आता कान पिळले असून येत्या महिनाभरात या दोन्ही करांची 100% वसुली करण्याचे आदेश दिले आहेत. आपापल्या हद्दीतील मोठे थकबाकीदार शोधून त्यांना नोटिसा पाठवा आणि 31 मार्चपर्यंत त्यांनी कर न भरल्यास मालमत्ता जप्त करा, असे सक्त आदेश नगरविकास विभागानं राज्यातील सर्व महापालिकांना दिले आहेत. सरकारचे आदेश प्राप्त होताच ठाणे जिल्ह्यातील सर्वच महापालिकांनी थकबाकीदारांविरोधात नव्यानं मोहीम आखली असून महिनाभरामध्ये वर्षभराचे थकबाकीदार हुडकून त्यांच्यावर कारवाईची तयारी केली जाते. ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी यासारख्या महापालिका क्षेत्रात नागरिकीकरणाचा वेग बराच मोठा असला तरी अपेक्षित उत्पन्नात हव्या त्या प्रमाणात वाढ होत नसल्याचा अनुभव आहे. त्या शहरातील सत्ताधाऱ्यांनी मतांच्या बेगमीसाठी करांचे दर विहित मुदतीत वाढवले नसल्यानं उत्पन्नात वाढ होत नाही, हे त्यामागील एक कारण असलं तरी मालमत्ता आणि पाणी कर थकवणाऱ्यांचं प्रमाणही जास्त आहे. प्रशासकीय पातळीवरील कर वसुलीबाबत कडक धोरण स्वीकारण्यात आलं नसल्यानं असंख्य नागरिक वर्षानुवर्ष मालमत्ता तसंच पाणी कराचा भरणाच करत नाहीत. या पार्श्वभूमीवर आता कर वसुलीसाठी राज्य सरकारनंच पालिकांना कामाला लावले. चालू आर्थिक वर्षात 100% कराची वसुली झालीच पाहिजे, असे आदेश नगरविकास विभागानं सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना दिलेत. 1 ते 31 मार्च या कालावधीत मालमत्ता कराच्या सर्व थकबाकीदारांना स्मरणपत्र देण्यात यावीत. त्यानंतर अधिक रकमेच्या थकबाकीदारांची उतरत्या क्रमाने यादी तयार करावी. सुरुवातीच्या 30% बड्या थकबाकीदारांची वेगळी यादी तयार करावी. या थकबाकीदारांकडून अधिकाधिक रकमेची वसुली करण्यास प्राधान्य द्यावं. तसंच 31 मार्च पर्यंत थकबाकी वसूल झाली नाही तर मालमत्ता सील करण्याची कारवाई तातडीनं सुरू करावी, असे आदेश नगरविकास विभागानं पालिका प्रशासनाला दिले आहेत. थकबाकीदारांविरोधात कारवाई सुरू करताना सुरुवातीला मोठ्या थकबाकीदारांवर कारवाई केली जावी, अशा सूचनाही नगरविकास विभागानं दिल्या आहेत. नगरविकास विभागाच्या आदेशानुसार सर्वच महापालिकांनी युद्धपातळीवर मोहीम हाती घेतली असून थकबाकीदारांचा शोध सुरू करण्यात आल्याचं समजतं. ठाण्यातील हजारो नागरिकांना ठाणे जिल्हाधिकारी यांच्या महसूल कार्यालयातून लाखो रुपयांच्या दंडाच्या नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. या विरोधात ठाण्यात राष्ट्रवादी सरसावली आहे. नोटीस मागे घ्या अन्यथा 15 मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला होता. राष्ट्रवादी ठाणे शहर अध्यक्ष अनंत परांजपे यांच्या नेतृत्वाखाली नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले आणि राष्ट्रवादी नेत्यांनी शॉर्टकट मारत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करत आंदोलन न करताच आटोपत घेतलं. या निवेदनात 15 दिवसात नोटीस रद्द करा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालू, असा इशारा देण्यात आलाय. जिजिया कराच्या बजावण्यात आलेल्या नोटिसा मागे घ्या अन्यथा 15 मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा राष्ट्रवादीने इशारा दिला होता. नियोजित वेळेनुसार राष्ट्रवादीचे नेते हे सर्वसामान्य नागरिकांना घेऊन बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. मात्र ठिय्या आंदोलन न करता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करत राष्ट्रवादी नेत्यांनी शॉर्टकट मारत ठिय्या आंदोलन आटपलं. शिवाय पूर्वीच दिलेल्या इशाऱ्याकडे पाठ फिरवीत राष्ट्रवादीनं मात्र जाचक नोटीस 15 दिवसात मागे घ्या अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयात घेराव घालण्याचा पुन्हा इशारा दिला. राष्ट्रवादीच्या या घुमजावानं मात्र विरोधकांमध्ये एकच चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी नागरिकांमध्ये राहण्याच्या बहाण्यानं वारंवार भ्रष्टाचार झाल्याचा दावा करत पत्रकार परिषदा जोडत आहे, तर दुसरीकडे वोट बँक अबाधित ठेवण्यासाठी राष्ट्रवादी धडपड करत असल्याची चर्चा विरोधक आणि ठाणेकरांमध्ये रंगली आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे ठाणे महानगरपालिकेतील सर्व 35 नगरसेवक, आमचे गटनेते ज्येष्ठ नगरचे हनुमंतजी जगदाळे, विरोधी पक्षनेता मिलिंदजी पाटील, नजीबजी मुल्ला, सर्वच नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेले. गेल्या 2-3 महिन्यापासून ज्या एनए नोटिसेस छोट्या इमारती असतील, चाळीमध्ये राहणारी लोक असतील, दुकानदार असतील, व्यावसायिक असतील, छोटे मोठे, यांना गेल्या 2-3 महिन्यापासून तहसीलदारामार्फत एनए नोटिसा देण्यात येत आहेत आणि प्रचंड अशी रक्कम ही भरण्यासाठी सक्ती ही शासनाकडनं महसूल विभागाकडनं केली जात आहे. ती जर भरली नाही तर त्यांचं घर असेल, गाळे असतील, हे सील करण्याची प्रक्रिया ही महसूल विभागाकडनं जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे होत आहे. त्याचा विरोध करण्यासाठी आज आम्ही हे निवेदन दिलेलं आहे.
जवळजवळ 80% ठाणेकर हा चाळीमध्ये अनधिकृत इमारतींमध्ये छोट्या मोठ्या गाळ्यामध्ये काम करणारा व्यावसायिक असेल, हा रोजच्या आपलं पोट भरतो आणि जी काही रक्कम दिलेली एवढी मोठी आहे की कुठल्याही प्रकारची कॅल्क्युलेशन न करता अचानक 10 वर्षांनी 15 वर्षांनी या नोटिसेस दिलेल्या आहेत. खरं तर फेब्रुवारी 2009चा GR एक आहे की महापालिका क्षेत्रामध्ये NA टॅक्स जर कलेक्ट करायचा असेल तर महापालिका करते. हे सर्व नियम धाब्यावर बसून महसूल विभागाकडनं हे NA टॅक्सेस वसूल केल्या जात आहेत. याचा आज विरोध करण्यासाठी मी निवेदन दिलंय. जर याच्यामध्ये पुढच्या 15 दिवसामध्ये काही तोडगा निघाला नाही तर मोठं आंदोलन राष्ट्रवादीतर्फे ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये उभारलं जाईल. काय त्यांच्याकडे ग्रामीण भागात विवाहापूर्वी वर आणि वधू यांच्या HIV चाचण्या करण्यात याव्यात, यासाठी आता ग्रामपंचायतीत तसा ठरावच करण्यात यावा अशी सूचना ठाणे जिल्हाधिकारी M. कल्याणकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. जिल्हा एड्स प्रतिबंधक आणि संनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी त्यांनी या सूचना करत एड्स विषयक कार्यक्रम नियोजनबद्ध पद्धतीनं घ्यावेत असं सुचवलंय. जिल्हा एड्स प्रतिबंधक आणि संनियंत्रण समितीच्या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार, उपजिल्हाधिकारी फरोक मुकादम, जिल्हा नियोजन अधिकारी अमोल खंडारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर केम्बी पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर BS सोनावणे आणि अन्य महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी आणि जिल्हा एड्स संनियंत्रण समिती रतन गाढवे इत्यादी उपस्थित होते. ठाणे जिल्ह्यात 270 युनिट्स एड्स जागृती विषयक काम करत आहेत. काबा लाईनमध्ये 6025 HIV असून पुरुष 3230 आणि महिला 2795 आहेत. यावेळी बाल संगोपनासाठी येणाऱ्या अडचणींविषयी देखील चर्चा करण्यात आली. ज्युपिटर रुग्णालयानं 200 मुलं दत्तक घेतली आहेत अशी माहिती यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर कल्याणकर यांनी दिली. HIV बाधितांना विविध दाखले देण्याबाबत तहसीलदार विकास पाटील यांनी यावेळी सूचना दिल्या. Zip your wallets, don't worry, money will travel swift and fast. 'Cause TJSB का नया है ये magic Transapp app. Transapp zap, Transapp app. एक ही virtual ID से transaction है secure and safe. Just tap the tab of Transapp app and make your life all sorted. पैसा आया पैसा भेजा हो गया चुटकी का खेल. Simple, easy, fast है ये Transapp just like a finger snap. Transapp app, Transapp app. ग्रुप C पोस्टमन MTS आणि ग्रामीण डाक सेवक ठाणे विभाग शाखा ठाणेतर्फे ठाण्यातील सर्व पोस्ट ऑफिसेसमध्ये 1 दिवसीय संप करण्यात आला. या संपात 7वा आयोग संदर्भातील प्रमुख मागण्यांचं निराकरण करण्याची विनंती सरकारला करण्यात आली होती. या मागणीचे निराकरण त्वरित न झाल्यास 16 तारखेला लाक्षणिक संप करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार आज संप करण्यात आलाय. या संपातील प्रमुख मागण्या अशा होत्या. किमान वेतन 26,000 रुपये करा. त्याचा लाभ 1/1/2016 पासून देण्यात यावा. घरभाडे भत्ता 30%, 20%, 10% पूर्वीप्रमाणेच मिळावा. प्रवास भत्ता रुपये 5,000 मिळावा. नवीन पेन्शन योजना रद्द करून 2004 नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा. महिला कर्मचाऱ्यांसाठीची कपात केलेली 20% बालसंगोपनाची रजा पुनश्च लागू करा. फेस्टिवल ऍडव्हान्स आणि इतर रद्द केलेले भत्ते पुनश्च लागू करा. बढती करता व्हेरी गुड हा बेंचमार्क रिमार्क रद्द करा. सर्व केडरमधील रिक्त जागा 100% भरा. मूळ वेतनात 5% वेतन वाढ द्या. टपाल खात्याचं खासगीकरण करणं बंद करा इत्यादी मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत. या संपामध्ये ठाणे डिव्हिजन, ठाणे RS, ठाणे HO, नौपाडा, कासारबडोली, अपना बाजार, वागळे, कळवा, सिंडोसबाग, कोपरी, बाळकूम, मुंब्रा, मोहना, आंबिवली, कल्याण RS, कल्याण DC, शहाड, उल्हासनगर 1 ते 5, अंबरनाथ, नेताजी बाजार, कुलगाव, बद्रापूर, डोंबिवली, टिळकनगर, शहापूर, मुरबाड, भिवंडी, दंडेकरवाडी, विद्या आश्रम संपूर्ण डिव्हिजन 100% बंद होते. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाण्यात तिथीनुसार शिवजयंती उत्सव साजरा. पालिकांना 100% वसुलीचे आदेश आणि जिजिया कर मागे घ्या. 15 दिवसांचं अल्टिमेटम जिल्हाधिकारी कार्यालयाला घालणार घेराव.
आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्श नगर समोर कोलवाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9774503326. आमचा ईमेल आयडी awazmaza.tvnews@gmail.com. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे गेली असल्यास युट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.